हॅलो फ्रेंड्स, रूपाज रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. तर आजची आपली रेसिपी आहे खमण ढोकळा. त्यासाठी मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे, 2 मोठे चमचे साखर, 2 छोटे चमचे सायट्रिक ॲसिड. तर तुम्ही सायट्रिक ॲसिडच्या ऐवजी अर्धा कप दही सुद्धा घालू शकता. 1 चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे पाणी आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे. आता आपल्याला बॅटर तयार करायचं, तर त्यासाठी 2 कप बेसन पीठ घ्यायचं. आपण जे पाणी तयार केलेलं आहे ते थोडं थोडं घालायचं. यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून एक स्मूथ असं बॅटर तयार करायचं आहे. हे बॅटर एकाच दिशेने बीट करायचं. हे बॅटर आपल्याला जास्त घट्ट नाही करायचं आणि जास्त पातळही नाही करायचं. हे बॅटर तयार झालेलं आहे. तर तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता. हे बॅटर 5 मिनिटं झाकून ठेवायचं. ढोकळा वाफवण्यासाठी या टोपामध्ये आपल्याला पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि रिंग ठेवून झाकण ठेवायचं. आता आपल्याला टिनला तेल लावून घ्यायचं आहे. हे बॅटर थोडंसं फुगलेलं आहे, तर बॅटरमध्ये थोडं पाणी घालायचं. आता 3 मोठे चमचे तेल घालायचं. आता 1 छोटा चमचा बेकिंग सोडा घालायचा. बेकिंग सोडा घातल्यावर हे पीठ फुगायला सुरुवात झाली आहे. बॅटर चांगलं मिक्स करून टिनमध्ये ओतायचं. हे बॅटर 20 मिनिटं वाफेवर शिजवून घ्यायचं. वीस मिनिटं झाली आहेत. आता आपला ढोकळा चेक करायचा. चाकू हा क्लीन आलेला आहे, म्हणजेच आपला ढोकळा तयार झालेला आहे. हा ढोकळा थंड होईपर्यंत आपल्याला फोडणीचं पाणी तयार करून घ्यायचं आहे. तर फोडणीसाठी 2 मोठे चमचे तेल,
थोडी मोहरी, 3 ते 4 मिरच्या, कढीपत्त्याची पाने आणि 1 चिमूटभर हिंग. या फोडणीमध्ये 2 कप पाणी घालायचं आणि 2 मोठे चमचे साखर घालायची. आपलं फोडणीचं पाणी तयार झालेलं आहे आणि हे फोडणीचं पाणी थंड करायचं. ढोकळा थंड झालेला आहे. हा टीनमधून बाहेर काढायचा. आता आपल्याला या ढोकळ्याचे पीसेस कट करून घ्यायचे आहेत. ढोकळा कट करून झालेला आहे. आता आपल्याला हा ढोकळा एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. ढोकळ्याला छान अशी जाळी पडलेली आहे. आता आपल्याला या ढोकळ्यावर फोडणीचं पाणी घालायचं. आता हा ढोकळा 10 मिनटं असाच ठेवून द्यायचा. ढोकळा आपला तयार झालेला आहे. तर याच्यावर तुम्ही थोडेसे तीळ किंवा ओल्या खोबऱ्याचा किससुद्धा घालू शकता. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत.